एका नारळाची प्राइस ही किमान 20 रुपये तरी मिळते, 20 पेक्षा जास्तच मिळते। 80 रुपयाला नारळ विकला जातो मित्रांनो मार्केटमध्ये, आणि ह्याची प्राइस म्हणाल तर 20 रुपये तुम्हाला कमीत कमी प्राइस मिळते। तर तुम्हाला 110 रुपये आणि एका रोपापासून 250 ते 300 नारळ, म्हणजे आपण 250च पकडूया आणि 100 रोपांचंच उत्पन्न पकडूया, 25,000 नारळ तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो। आणि 25,000 नारळाचं गुणिले आपण जर का 20 केलं तर 5 लाख रुपये स्ट्रेट वे हे असं कॅल्क्युलेशन आहे। आणि प्लस तुम्हाला बाकीचं जे काय अंतर्गत पिकं तुम्ही घेणार आहे ते उत्पन्न तुम्हाला प्लस मध्ये राहणार आहे मित्रांनो। नमस्कार, जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण नारळाच्या प्लॉटवरती आहोत मित्रांनो, आणि जो आपला 4 वर्षाचा नारळ आहे, म्हणजे 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधला 150 किलोच्या बॅग मधला नारळ जो आहे बुटक्या जातीचा, त्या नारळाच्या प्लॉटवरती आपण आहोत। आणि ही नारळाची रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो, मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत। 20 बाय 20 वरती लागण केल्यानंतर एकरी 110 रोपं बसतात, आणि वार्षिक उत्पन्न म्हणाल तर 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे। त्याच्यापासून आपल्याला कसं उत्पन्न घेता येतंय, तर आपल्याला एका झाडापासून 250 ते 300 नारळ वार्षिक लागत असतात, आणि एका नारळाची प्राइस ही किमान 20 रुपये तरी मिळते, 20 पेक्षा जास्तच मिळते। 80 रुपयाला नारळ विकला जातो मित्रांनो मार्केटमध्ये, आणि ह्याची प्राइस म्हणाल तर 20 रुपये तुम्हाला कमीत कमी प्राइस मिळते। तर तुम्हाला 110 रुपये आणि एका रोपापासून 250 ते 300 नारळ, म्हणजे आपण 250च पकडूया आणि 100 रोपांचंच उत्पन्न पकडूया, 25,000 नारळ तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो। आणि 25,000 नारळाचं गुणिले आपण जर का 20 केलं तर 5 लाख रुपये स्ट्रेट वे हे असं कॅल्क्युलेशन आहे। आणि प्लस तुम्हाला बाकीचं जे काय अंतर्गत पिकं तुम्ही घेणार आहे ते उत्पन्न तुम्हाला प्लस मध्ये राहणार आहे मित्रांनो। अशा पद्धतीने नारळामधून आपण उत्पन्न घेऊ शकतो। नारळामध्ये अंतर्गत पिकामध्ये आपण काय लावू शकतो, तर आपण मसाल्याच्या रोपांची लागण करू शकतो, आणि त्याच्यापासून आपण प्लस उत्पन्न घेऊ शकतो। आता 5 लाख रुपये नुसतं नारळाचं उत्पन्न आहे, आणि प्लस बाकीचं उत्पन्न आपण थोडं तुम्हाला इथून पुढे शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या इथे लागलेले नारळ किंवा ते जे उत्पन्न चालू झालेलं आहे ते देखील दाखवायचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत। ती देखील सिरीज लवकरच आपण चालू करत आहोत, की शेतकरी ज्यांना आपण रोपं दिलेली आहेत, ज्या शेतकऱ्यांना आपण रोपं दिलेली आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं, त्यांच्या शेतामध्ये जायचं, आणि तिथून व्हिडिओ करून तुम्हाला ते सगळं काही दाखवायचं। ह्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, याचं आता सगळं चालू आहे, आणि ती सिरीज लवकरच येईल बघायला, तुमच्या बघण्यामध्ये युट्यूबला तुम्हाला बघायला मिळेल लवकरच। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते। 150 किलो मध्येच नाही तर मित्रांनो आपल्याकडे 15 किलो पासून चालू होतात बॅग साईज। 15 किलोची असेल, 60 किलो असेल, 90 किलो असेल, आणि 150 किलो असेल, असं वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याकडे रोपं अवेलेबल आहेत। आणि बुटक्या जातीमध्ये आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर्फ असे दोन्ही व्हरायटीज आहेत। आता बुटक्या जातीमध्ये तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही नारळामध्ये पाणी किती हे देखील दाखवलं, की एका नारळामध्ये जो शहाळ्याचा नारळ आहे, आणि हा जो नारळ आहे, नारळाचं रोप आहे, हे शहाळ्याच्या नारळासाठीच वापरलं जातं, तर त्याच्यामध्ये पाणी किती असतं हे देखील तुम्हाला दाखवलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये। ते पाहिलं नसेल तुम्ही तर आत्ताच जाऊन पहा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला। तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करा। कमेंट करणं शक्य नसेल तर खाली नंबर दिलेला आहे आम्ही, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा, आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला घर बसल्या सगळे फोटोज, रेट, माहिती सगळं काही मिळणार आहे मित्रांनो। आणि शैलेश नर्सरी नुसतं झाडं विकून शांत बसत नाही। शैलेश नर्सरी झाडं विकल्यानंतर त्याची पुढची जी काही माहिती आहे, की झाड वाढवायचं कसं, त्याला खत पाणी काय द्यायचं, कसं द्यायचं, कधी द्यायचं, हे सगळं काही माहिती तुम्हाला पुरवत असते। त्याच्यासाठी तुम्ही शैलेश नर्सरीला एकदा व्हिजिट करा, आणि व्हिजिट करणं शक्य नसेल तर इथं खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा। आणि आपल्या नर्सरीला व्हिजिट द्यायची असेल तर आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये, आणि रत्नागिरी जिल्हा, लांजा तालुका आणि खेरवसे गावामध्ये 15 एकरमध्ये, अशी टोटल 50 एकरमध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी मलकापूर। एकदा अवश्य भेट द्या। धन्यवाद।